नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आज माझी लाडकी बहीण योजनेबाबत नवीन अपडेट आले आहे। ती अपडेट काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तसेच मित्रांनो, आपल्याला पहिला आणि दुसरा हप्ता सोबतच भेटला होता। आता आपल्याला तिसरा हप्ता कधी भेटणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। जर मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मित्रांनो, चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांसाठी खऱ्या अर्थाने एक आशीर्वाद ठरली आहे। या योजनेअंतर्गत राज्यातील 1,40,00,000 पेक्षा जास्त महिलांना थेट त्यांच्या बँक खात्यावर आर्थिक मदत पोहोचवली जात आहे। योजनेच्या पहिल्या टप्प्यात महिलांना प्रत्येकी 3,000 रुपये देण्यात आले। मित्रांनो, आता राज्यातील सर्व महिला लाडकी बहिणींना दुसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। या हप्त्याचे प्रत्येकी 4,500 रुपये मिळणार आहेत। या महत्त्वाच्या घोषणेनंतर राज्यातील सर्व महिलांमध्ये आनंद सुरू आहे। मित्रांनो, त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्थात दुसऱ्या टप्प्यात अर्ज केले आहेत त्या महिलांना 31 ऑगस्टपासून मिळणारा हप्ता देखील लवकरच वितरित होणार आहे। राज्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून या योजनेची माहिती दिली गेली आहे। त्यांनी सांगितले की या योजनेअंतर्गत 1,40,00,000 पेक्षा जास्त महिलांना आर्थिक मदत देण्यात येणार आहे। लाडकी बहीण या योजनेशी निगडीत अनेक महत्त्वाच्या गोष्टी समजून घेऊया। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलै आधी जे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे 3,000 रुपये जमा झाले। त्यामुळे या महिलांच्या खात्यात सप्टेंबर महिन्याची रक्कम जमा होणार आहे आणि ज्या महिलांचे अर्ज 31 जुलैनंतर मंजूर झाले आहेत त्या महिलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्याचे एकत्रित 4,500 रुपये मिळणार आहेत। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी प्रक्रिया जोरात सुरू आहे। 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्या पात्र महिलांना लाभ देण्यात आला आहे। मात्र 31 जुलैनंतर ज्या महिलांनी अर्ज केला आहे त्यांची पडताळणी सुरू आहे। आत्तापर्यंत राज्यभरातून या योजनेसाठी 2,06,14,990 अर्ज प्राप्त झाले आहेत। यापैकी 1,40,42,42,476 अर्ज पात्र ठरले आहेत आणि 42,823 अर्जाची पडताळणी अजून सुरू आहे। उर्वरित अर्ज रिजेक्ट झाले आहेत अशी माहिती तटकरे यांनी दिली आहे। मित्रांनो, महाराष्ट्र सरकारने 2022 मध्ये लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिक सक्षम करण्यात मदत करणे, त्यांना त्यांच्या नैसर्गिक हक्काचा आवाज उठवण्यास प्रोत्साहन देणे आणि महिला सशक्तीकरणासाठी मदत करणे आहे। मित्रांनो, या योजनेअंतर्गत राज्यातील 1.4 कोटीपेक्षा जास्त महिलांनी प्रत्येकी 7,500 रुपये दिले जातील। हे पैसे थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केले जातील। या योजनेसाठी राज्य सरकारने 6,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत। हे महत्त्वाकांक्षी आर्थिक सक्षमीकरण कार्यक्रम राज्यातील सर्वांसाठी आहे। मित्रांनो, पहिला हप्ता वितरण कधी झाला बघून घेऊया। लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना देण्यात आला आहे। या पहिल्या टप्प्यात 12.5 लाख महिलांना प्रत्येकी 3,000 रुपये देण्यात आले आहेत। यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी महिलांना या योजनेचा पहिला हप्ता वितरित केला। त्यामुळे महिलांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे।
मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्यातील 1.4 कोटीपेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ मिळणार असून त्यांच्या बँक खात्यावर हे पैसे जमा केले जाणार आहेत. मित्रांनो, आता पाहू माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा हप्ता. मित्रांनो, महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या हप्त्याबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ज्या महिलांनी 1 ऑगस्टपासून अर्थात दुसऱ्या टप्प्यात अर्ज केले आहेत त्या महिलांना 31 ऑगस्टपासून 4,500 रुपये मिळणार आहेत. तसेच ज्या महिलांनी 31 जुलैनंतर अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. जिल्हा स्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा देठा महिला व बालविकास विभागाकडे येत असतो. या यादी बँकेकडे पाठवल्या जाणार आहेत आणि त्या सर्वांची प्रसिद्धी केली जाणार आहे. मित्रांनो, ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे जमा केले जातील. महिला आणि बालविकास मंत्री यांच्या म्हणण्यानुसार 31 जुलैनंतर ज्या महिलांनी अर्ज केले आहेत त्यांची पडताळणी सुरू आहे. मित्रांनो, त्यानंतर त्यांना 4,500 रुपये मिळतील. तसेच दुसऱ्या टप्प्यात 45 ते 50 लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मित्रांनो, आता पाहू लाडकी बहीण हेल्पलाईन नंबर सुरू झाला आहे. लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात एक नवीन हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहे. या हेल्पलाईनवर एक फोन कॉल करून महिलांनी त्यांच्या तक्रारी सोडू शकतात. मित्रांनो, या माध्यमातून योजनेसंदर्भात महिलांना आवश्यक ती माहिती मिळू शकेल. तसेच त्यांना कोणत्याही समस्येबाबत मदत मिळू शकेल. असे म्हणता येईल की लाडकी बहीण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी महत्त्वपूर्ण पाऊल ठरलं आहे. या योजनेतून महिलांना आर्थिक मदत मिळत असून त्यांच्या मुलींसाठीही हा एक आशीर्वाद ठरू शकेल. मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हा कमेंटद्वारे नक्की सांगा. तसेच मित्रांनो, आपल्या ह्या व्हिडिओला शेअर आणि लाईक नक्की करा. जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.